शेतात यंत्राद्वारे फवारणी करण्यात येत होती, परंतु महिलांना प्रशिक्षण देऊन फवारणीसाठी ड्रोन यंत्र देखील देण्यात आलं असून यामधून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आलाय। दिवसभर फवारणीमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेळेत बचतही झाली आहे आणि ड्रोनद्वारे एका एकरामध्ये 5 ते 6 मिनिटात फवारणी केली जाते। 1 एकरसाठी 300 रुपये देखील आकारले जातात। अशा प्रकारे महिन्याला 30 ते 40 हजार रुपये महिलांना मिळतात। यामुळे महिलांचं जीवनमान उंचावलंय आणि आकाशात ड्रोनच्या साह्यानं गवसणी घालून स्वप्नांना सत्यात उतरवण्याचं काम ग्रामीण भागातील महिला आता करत आहेत। या माध्यमातून महिलांच्या स्वप्नांना बळ मिळालंय आणि आता नव तंत्रज्ञानातील बारकावे शिकून आकाशामध्ये झेप घेण्याचा प्रयत्न या महिला करत आहेत। ड्रोनद्वारे फवारणी केल्यानं शेतकऱ्यांना मदतही होते, शिवाय शेतकऱ्याच्या वेळेची आणि पैशाची सुद्धा बचत होत आहे। सोबतच हे नव तंत्रज्ञानामुळे सामाजिक बदल सुद्धा बघायला मिळत आहेत। तसेच कळंब आणि राळेगाव तालुक्यामधील या 2 महिलांचं आयुष्य नवीन तंत्रज्ञानामुळे पालटलेलं आहे आणि त्यांची ड्रोन पायलट म्हणून एक नवी ओळख तयार झाली आहे। ड्रोन उडवून त्याद्वारे शेतीतील पिकांवर योग्य वेळी फवारणी करण्याचं कौशल्यपूर्ण काम या दोघी मागील काही दिवसांपासून करीत आहेत। खरीप आणि रब्बी हंगामामध्ये विविध पिकांवर फवारणी करण्यासाठी ड्रोन फवारणी फायदेशीर ठरते आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिला आकाशामध्ये झेप घेऊन स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवत आहे। पूर्वी मी हाऊस वाईफच होते। जेव्हापासून ड्रोनचं ट्रेनिंग घेऊन आले तेव्हा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला। म्हणजे ड्रोन पायलट दीदी नाही का असं म्हणून म्हणजे आम्हाला संबोधले जाते, तर खूप छान वाटतं आणि शेतकऱ्यांचाही रिस्पॉन्स आम्हाला चांगला आहे। म्हणजे वेळेची बचत होते त्यांना फवारणी करून दिली म्हणजे, आणि औषधीचं पण बरीच बचत होते आणि परवडतं त्यांना हे सगळं ड्रोननी फवारणी, तर म्हणून ते फायदेशीरच आहे। 300 रुपये एकर, 300 रुपये एकरी आम्ही फवारणी करून देत असतो। काळजी हँड ग्लोव्ज वगैरे ते नाही आता तुम्हाला विजेचे तार नसले पाहिजे, ऑप्टिकल्स नसले पाहिजे, म्हणजे झाडं वगैरे आणि विजेचे खांब तार हे असले की त्या मॅपिंगमध्ये सेटिंग करून आम्ही ते कट करून तेवढा मॅप टाकून आम्ही फवारणी करून घेत असतो। 1 एकर 6 मिनिटामध्ये, 6-7 मिनिटामध्ये रिस्पॉन्स त्यांचा चांगलेला आहे। त्यांच्या वेळेची बचत त्यांना होऊन राहिलेली आहे आणि पैशानेही त्यांना परवडून राहिलेलं आहे ते। आणि माणसांना कसं फवारणीला जास्त पैसे आणि वेळही जास्त घेतात माणसं पंपाद्वारे जेव्हा फवारणी करतो आपण, आणि त्यातही ते म्हणजे थोडेसे व्यवस्थित नाही का, आणि यांनी व्यवस्थित फवारणी होऊन राहिली आहे। वरून होतं तर डायरेक्ट मुळापर्यंत जातं याच्या फवारणी, असं वरून ड्रोननी होतं तर म्हणून मुळापर्यंत जातं ते, तर त्यामुळे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे। खूप बदल झालेला आहे। म्हणजे आपण स्वतःच्या पायावरती उभं आहो, 4 पैसे आपण कमवू शकतो आणि कसं आपल्या याच्यावरती कमवू शकतो आपण। काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते हँडल करून राहिलेलं आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे लेडीजसाठी। म्हणजे ते ड्रोन उडवणे नाही का, विमानचे पायलट लेडीज आहे, आता ड्रोनचे पण आहे, ही एक खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे। त्यामुळे खूप असं छान वाटतं ते करताना आणि फरक खूप आलेला आहे। इन्कम पण बरेचसं चांगलं आहे याच्यामध्ये। याच्यातून आम्हाला एकरी 300 म्हटलं की 5-6 जरी एकर आम्ही समजा महिन्यातून आम्ही 50 एकर जरी कमवलं तरी आम्हाला 30-40 हजार तरी इन्कम राहू शकतं महिन्याचं। आता सध्या सीझन नाही, सीझन लागल्यानंतर हे खूप याच्यामध्ये प्रॉफिट आहे। काय नाव आपलं? उज्ज्वला तोळासे।